sin had closed the door आणि पापाने दरवाजे बंद केले होते towards God and heaven. देवाकडे आणि स्वर्गाकडे. But today we will see that Jesus is that door by which we enter. आणि आज आपण पाहणार आहोत की येशूच तो दरवाजा आहे ज्याच्याद्वारे आपण प्रवेश करतो. Amen. आमेन. Because of Jesus, आणि येशूमुळे the door is open. दरवाजे उघडलेत. आमेन. In fact, there are many doors. आणि खरं तर असे अनेक दरवाजे आहेत. And let me tell you, आणि तुम्हाला एक सांगू द्या, every door is open प्रत्येक दरवाजा उघडा आहे. तुम्हाला सांगू द्या, for you तुमच्यासाठी, because you have believed in Jesus. कारण तुम्ही येशूवर विश्वास धरला. Amen. आमेन. The door is open. दरवाजे उघडलेले आहेत That's very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आपल्यासाठी, It is open for you. आपल्यासाठी, तुमच्यासाठी You know, उघड आहे. there's a beautiful verse, Revelation 3:8. आणि प्रकटीकरण 3:8 एक सुंदरसं वचन आहे. Look what the Lord says. पहा प्रभू काय म्हणतो. See, पहा, you see. प्रभू म्हणतो तुम्ही पहा. If you cannot see, believe. जर तुम्ही पाहू शकत नाही, विश्वास धरा. See, I have placed before you. पहा, मी तुम्हा पुढे मांडलेला आहे. I, who God, मी म्हणजे कोण? प्रभू. has placed before you तुमच्या पुढे मी एक मांडलेला आहे. individually. आणि वैयक्तिकरित्या What? काय? An open door. एक उघड दरवाजा. Amen. Amen. Hello. God has not shut it. प्रभूने ते बंद केलं नाहीये. So you don't shut it. तुम्ही तो बंद करू नका. He says, look, तो म्हणतो पहा, I have placed before you. मी तुम्हा पुढे एक दरवाजा मांडलाय. Wow, what a blessing. किती मोठा You आशीर्वाद आहे know, पहा. if you see one blessing in the Bible, जर तुम्ही बायबलचे एक एक आशीर्वाद जर पाहिले, He's such a good God. तो किती चांगला He said, प्रभू look, आहे. you look, तुम्ही पहा I have placed before you, की मी तुम्हा पुढे मांडलाय. before all of you. तुम्हा प्रत्येकाच्या पुढे He has placed Jesus. त्याने येशूला ठेवलंय. He is the door. तोच दरवाजा आहे. Amen. आमेन. I have placed before you an open door. मी तुम्हा पुढे एक उघड दरवाजा ठेवलेला आहे, मांडलेला आहे. The door is open. आणि दरवाजा उघडलाय. That is grace. आणि ती कृपा आहे. Grace has opened the door. कृपेने दरवाजा उघडलाय. God sent Jesus प्रभूने येशूला as पाठवलं grace कृपा म्हणून, individually for all of us. वैयक्तिकरित्या तुम्हा सर्वांसाठी. Amen. He has placed before you personally Jesus, त्याने तुम्हा पुढे वैयक्तिकरित्या येशूला उघड केलंय. the way and the open door. आणि तो मार्ग आणि उघड दरवाजा, He is the way. तोच मार्ग आहे, He is the door. तोच दरवाजा आहे. And grace opened it. आणि कृपेने तो दरवाजा उघडलाय. Grace came because of God's love. आणि देवाच्या प्रेमा खातीर कृपा आली. Not because we deserve. की आपण योग्य होतो म्हणून नाही. No, it is God's love. हे देवाचं प्रेम आहे That God sent Jesus की देवाने येशूला as पाठवलं grace, कृपा म्हणून, not as religion. धर्म म्हणून नाही. Christianity is not religion. ख्रिस्तीपणा काय धर्म नाही. You know, people think Christianity is a religion. No. आणि लोकांना आता ख्रिस्तीपणा म्हणजे धर्म असं नाहीये. You know, some time back I wrote आणि काही वर्षापूर्वी मी लिहिलं होतं, Christ versus religion. आणि ख्रिस्त विरुद्ध धर्म, Opposite religion, त्याच्या विरुद्ध धर्म, even Christian religion, आणि ख्रिस्ती धर्म देखील त्याच्या विरुद्ध, is Christ. तो आहे ख्रिस्त. Amen. Amen. You must know this. तुम्ही हे जाणून घ्या. I know many practicing Christianity as religion too. मला माहिती आहे अनेक जण ख्रिस्तीपणाला धर्म याचा सराव करतायत. If you have religion, you don't need Christ. मग जर तुमच्याकडे धर्म आहे, तुम्हाला ख्रिस्ताची गरज नाहीये. Know this. हे जाणून There घ्या. is Christ versus religion. तिकडे ख्रिस्त विरुद्ध धर्म आहे. Christianity is not a religion. ख्रिस्तीपणा काय धर्म नाहीये. Christ is not a religious leader. ख्रिस्त काय धार्मिक पुढारी He नाहीये. doesn't tell you what to do to receive. तो तुम्हाला हे सांगत नाही स्वीकारण्यासाठी काय करावं. He says, you believe me तो म्हणतो माझ्यावर I am विश्वास grace. करा, मी कृपा आहे, and you receive आणि तुम्ही स्वीकार करा without doing anything. काहीही न करता. Even though you don't deserve, जरी तुम्ही योग्य नसाल, even though you don't have qualification, जरी पात्र तुम्ही नसाल, you don't have merit, तुमच्याकडे कुवत don't नसेल, worry. काळजी करू I am नका. the door मी तो दरवाजा आहे and it's open before you. आणि तो तुम्हा पुढे उघड आहे. Amen. आमेन. Christianity is not a religion. ख्रिस्तीपणा काय धर्म नाहीये. It's a relationship. ते एक नातं आहे. And relationship, you know, is based on life. आणि नातं जीवनाच्या आधारे असतं. Religion does not give you life. आणि धर्म तुम्हाला जीवन It देत gives नाही. you teaching ते तुम्हाला शिक्षण देतं. what you should do, तुम्ही काय what करावं, you shouldn't do. काय नाही That is करावं. what is law. आणि ते नियमशास्त्र आहे. Before the Lord could come, आणि येशू येण्याच्या आधी
God operated on law. प्रभूने एक नियमांच्या द्वारे काम केलं. Otherwise, how could he change man? नाही तर मग मनुष्याला तो कसा बदलू शकला असता. So he had to give the law. म्हणून त्याला नियमशास्त्र द्यावं Based लागलं. on the fear, man would change. आणि त्या भीतीच्या आधारे मनुष्य बदलत If असे. they don't change, they will be punished. जर ते बदलत नसू मग त्यांना शिक्षा मिळत असे. That's the way he operated in the Old Testament. It was right. त्या प्रकारे जुन्या काळात तो काम करत होता आणि ते योग्य होतं. But today, even today, Christianity is practicing religion पण आज देखील ख्रिस्ती लोक धर्माचाच सराव of करत good आहेत. works. चांगल्या कृत्यांचा. Religion can teach you धर्म तुम्हाला शिक्षण देऊ and it शकतं can improve. आणि ते तुम्हाला सुधारू शकतं. You can modify your living. ते तुमचं जीवन थोडं सुधारित But करू it's not the शकतं. reality. पण ते अस्तित्व नाहीये. You don't want it. तुम्हाला ते नको आहे. But the law is making you to do it based on punishment. पण तुम्हाला नियमशास्त्र त्या शिक्षेमुळे करायला लावत आहे. Amen. You must know this. तुम्ही हे जाणून घ्या. You don't want to do it. तुम्हाला ते करायचं It's नाही. like an animal. ते जसं एक जनावर आहे It has an animal life, आणि जसं जनावराचं not जीवन a आहे, human life. ते मानवी जीवनासारखं नाहीये. But based on punishment or the But- fear of punishment, पण शिक्षेच्या भीतीपोटी you ask him to behave like you in some areas. जर तुम्ही त्या जनावराला तुमच्यासारखं वागायला सांगितलं काही भागामध्ये, That animal doesn't like it. मग त्या जनावराला ते आवडत नाही. But out of fear of punishment, पण शिक्षेच्या भीतीमुळे it will do. ते करेल. But that's not the true nature. पण तो खरा स्वभाव त्याचा नसतो. Amen. Amen. That's not the true nature. आणि तो त्याचा खरा स्वभाव नसतो. Its true nature is not to behave like humans. Its true nature is to behave like an animal. आणि त्याचा खरा स्वभाव मनुष्यासारखं वागणं नाही, जनावरासारखंच वागणं आहे. Amen. Amen. In the same way, त्याच प्रकारे. religion can tell you to do this and that. आणि धर्म तुम्हाला हे ते करायला सांगेल. Don't do this, don't do that. हे करू नको, ते करू नको. Law will tell you don't do this, don't do that. नियमशास्त्र सांगेल हे करू नको, ते करू नको. And you may modify yourself. आणि तुम्ही स्वतःची थोडी दुरुस्ती But करू that is शकता. not your true nature. पण हा तुमचा खरा स्वभाव नाहीये. It's a kind of deception. आणि ते एक फसवणूक एक प्रकारची आहे. Living based on fear. भीतीच्या आधारे तुम्ही जगत आहात. But till today, आणि आजपर्यंत Christians are still practicing law based on fear. आणि ख्रिस्ती लोक अजूनही भीतीच्या पोटी त्या नियमशास्त्राचा सराव करत आहेत. I'm trying my best to give you this revelation. आणि मी माझं उत्तम करत आहे तुम्हाला हे प्रकटीकरण Because देण्यासाठी. many are not understanding. कारण अनेकांना हे समजत नाहीये. 80 to 90% Christians are still in religion. आणि- Christianity as religion, they are practicing. 80 ते 90% ख्रिस्ती अजूनही ख्रिस्तीपणाला धर्माचा सराव करत आहे. They may look very good like a Christian, आणि ते का ख्रिस्तीसारखे चांगले दिसत असतील. but that's not the true nature. पण तो खरा स्वभाव नाहीये. They have not become by the true nature. आणि ते खऱ्या स्वभावाने बनले नाहीयेत. They have become based on the law ते नियमशास्त्राच्या आधारे बनले. due to fear भीतीमुळे, of not being blessed आशीर्वाद न or being मिळण्यामुळे punished. किंवा शिक्षेमुळे That's the reason they are transforming themselves. त्या कारणास्तव ते स्वतःला बदलत They आहे. look good from the ते outside, बाहेरून चांगले दिसतात but it's not based on the new nature. पण नवीन स्वभावाच्या आधारे ते नाहीये. Amen. आमेन. When you believe in Christ, जसं मी ख्रिस्तावर विश्वास धरतो God does not modify you from outside. आणि प्रभू तुम्हाला बाहेरून दुरुस्त करत नाही. बाहर से वो बोलता है सिगरेट मत पियो, दारू मत पियो, ये मत करो, गाली मत, नहीं कुछ नहीं बोलता है. He doesn't give you teaching. तो तुम्हाला शिक्षण देत नाही. Though some leaders are doing that जरी काही पुढारी तसं करत असतात. before you come to the Lord. तुम्ही ख्रिस्ताकडे येण्याच्या आधी Don't do this. हे करू नकोस. Don't smoke. धूम्रपान Don't- करू नकोस. don't- no, वाईट no, बोलू no. नकोस. We are not on external modification. आणि आपण बाह्य दुरुस्ती साठी नाहीये. No, that is religion. तो धर्म आहे. What does God say? प्रभू काय म्हणत आहे? When you believe, जसं तुम्ही विश्वास धरता, if any man be in Christ, कुठलाही मनुष्य ख्रिस्तामध्ये believing आहे, is God puts you in Christ, आणि तो तुम्हाला विश्वास आणि ख्रिस्तामध्ये ठेवतो. is a new creation. तो एक नवीन निर्मिती आहे. Amen. आमेन. The new life. नवीन जीवन With it comes the new nature. आणि त्याच्यामध्ये येतो नवीन And स्वभाव. now God trusts you. आता प्रभू तुमच्यावर भरोसा ठेवतो 100%. आणि 100% भरोसा ठेवतो. Amen. आमेन. Why? का? You have a nature. तुमच्याकडे A स्वभाव आहे, godly nature. दैवी स्वभाव. आज नहीं तो कल तुम बदलेगा. आमेन. Amen. तुमको पनिशमेंट से डर देने का जरूरी नहीं है. डर किसको दिया जाता है? जिसमें नया जीवन नहीं है. Try to understand this. आणि हे समजून घ्या. Hello. God doesn't have to put fear of law आणि प्रभूला नियमाची भीती घालायची गरज नाही, because you have a new nature. कारण तुमच्यात नवीन स्वभाव It आहे. is natural to behave godly. आणि दैवी Hello. वागणं नैसर्गिक आहे It is तुमच्यासाठी. natural to read the Bible. आणि बायबल वाचणं नैसर्गिक आहे. It is natural to come to church. मंडळीला येणं नैसर्गिक आहे It's तुमच्यासाठी. natural because with the life you have become a son of God. कारण त्या जीवनाने तुम्ही देवाचे पुत्र झाला It's natural to live a holy life. आणि एक पवित्र जीवन जगणं नैसर्गिक आहे तुमच्यासाठी. Amen. Amen. You read the epistles. तुम्ही ते पत्र वाचा That's the way Holy Spirit inspires Paul to write. आणि अशा प्रकारे पौलाला पवित्र आत्मा प्रेरित करतो लिहिण्यास.
It's not struggling. आणि हे संघर्ष नाहीये. The dog has to struggle to live a human life. आणि त्या कुत्र्याला मानवी जीवन जगण्यास संघर्ष करावा But the लागेल. dog doesn't have to struggle a dog life. पण त्या कुत्र्याला कुत्र्याचं जीवन जगण्यास संघर्ष करावा Are you लागत seeing नाही. this? तुम्हाला हे समजत आहे का? Hello? It is natural. ते नैसर्गिक आहे. It comes naturally. त्याला नैसर्गिकता येतं. In fact, to live a human life, it is difficult to struggle. खरं तर त्याला मानवी जीवन जगण्यास संघर्ष आहे. Hello? It is difficult. ते अवघड आहे. But because of the fear of punishment, it tries to behave like human, but it's a struggle. पण त्या भीतीमुळे, त्या शिक्षेच्या भीतीमुळे ते मानवीसारखं वागायला प्रयत्न करतं, पण त्यासाठी ते अवघड आहे. Christianity is not a struggle. आणि ख्रिस्तीपणा काही संघर्ष It is नाहीये. natural living, the godly life. आणि दैवी जीवन जगणं नैसर्गिक आहे. Are you understanding तुम्हाला हे this? समजत आहे का? You know, because there are so many messages on the Facebook, you know, sometimes I really get really angry. आणि फेसबुकवर इतके संदेश असतात, मला खरंच काही वाचून राग येतो. Anything they write, आणि काहीही ते लिहितात. anything, just Kahi. anything. You know, there are fake names, आणि असे काही Christian बनावट name, नाव but आहेत. they're not Christians. आणि तिकडे ख्रिस्ती नाव आहेत, पण ते ख्रिस्ती लोक नाही आहेत. You know, many Christians are not discerning. Many Christians don't discern. अनेक ख्रिस्ती लोक पारखत नाही. They take some controversial verses, आणि काहीतरी असे scriptures, वचन ते घेतात and put it there. आणि तिकडे ते घालतात. The Lord said, Ki if someone Prabhu- beats you up, show him the other cheek also. आणि प्रभूने सांगितलं, जर कोणी तुम्हाला एका गालावर फटका मारला, दुसरा देखील दाखवा. You know, like these verses, they'll put it there. आणि अशी वचनं तिकडे ते घालतील. It is from the Bible. आणि ते बायबल मधनं आहेत. Just to put, what do you call, to discourage you, आणि तुम्हाला निराश करण्यासाठी to घालतील. show that it's not difficult. अरे बाप रे, एक मारा तो इधर भी मारो बोलने का, एक घुसा मारो तो इधर इधर मार, इधर मार, इधर मार. हाँ? अरे बाप रे, ये तो बहुत बेकार आहे क्रिस्टियानिटी. अँड अनबिलीव्हर्स, अरे बाप, हे काय आहे? मला वाटलं एक मारलं दोन मारायला पाहिजे, तर अजून मार खायला पाहिजे. You know, these kind of controversial scriptures they put आणि अशा प्रकारची वचनं ते घालतात. just to divide or bring division in the body of Christ. आणि फक्त ख्रिस्ताच्या शरीरामध्ये विभाजन आणण्यासाठी, So that you may not like God. जेणेकरून तुम्हाला देव पसंत पडणार नाही. ये क्या ऐसा प्रभु बोलता? If you don't forgive, God will not forgive you. जर तुम्ही क्षमा केले नाही, प्रभू तुम्हाला क्षमा करणार नाही. Such kind of scriptures, they'll put it there. अशा प्रकारचे वचनं तिकडे ते You घालतील. know, yesterday I told you, आणि मी काल सांगितलं, that person wrote. In those times, people gave everything for Jesus. आणि एका व्यक्तीने लिहिलं, त्यावेळेमध्ये सर्व काही लोकांनी येशूला देऊन टाकलं. But today, पण आज they give away Jesus to take everything. ते सर्व काही मिळवण्यासाठी येशूला देऊन टाकतात. Both these are wrong. आणि दोन्ही चुकीचं आहे. They gave away everything. That shows works. आणि त्यांनी सर्व काही दिलं, याचा अर्थ कृत्य. तुम सब दिया इसके लिए जीसस मिला क्या? प्रभु ने सब पूरा जान दिया अपने लिए. तुमने क्या दिया? कुछ नहीं, विश्वास किया. See, you know, Christians don't discern. आणि ख्रिस्ती लोक पारखत नाही. Amen लिखता है. Is it your sacrifice आणि हा तुमचा बलिदान आहे काय, that you're going to heaven? की तुम्ही Or स्वर्गात his चाललाय? sacrifice? का त्याचा बलिदान आहे? What did we give आपण काय दिलं, based on which God gave? ज्याच्या आधारे प्रभूने दिलं? Does God need anything? की प्रभूला कुठल्या गोष्टीची Does गरज he आहे का? lack anything? त्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? Can we give him anything? आपण त्याला काय देऊ शकतो काय? Hello? You know, if one person writes one, I can give a big message on that. आणि एक व्यक्ती जर एक लिहितो, मी एक मोठा संदेश त्यावर देऊ शकतो. But I'm shocked that Christians and leaders also write there. आणि मला धक्का बसतो की ख्रिस्ती लोक आणि पुढारी लोक देखील असं One Christian लिहितात. wrote, tell me the names of those idiots. आणि एकाने लिहिलं, मला त्या मूर्खांचं नाव सांगा. What is this? That first scripture only is wrong. आणि प्रथम अध्याय वचनच चुकीचं आहे. You didn't sacrifice. तुम्ही काय बलिदान What did केलं you नाही? do? तुम्ही काय क्या केलं? पहाड़ पे चढ़ के आए, चप्पल बगैर चल के आए, मार खा के आए, इसके लिए प्रभु तुमको उद्धार दिया, नया जीवन देता है, आरोग्य देता है, आशीर्वाद देता है. प्रभु कुछ कमी है क्या? Is the owner, not the steward. आणि तो मालक काय, तो कारभारी नाहीये. Amen. आमेन. You gave nothing. तुम्ही काहीच He दिलं नाही. gave his whole life. त्याने पूर्ण जीवन तुमच्यासाठी He दिलंय. gave his life that we may live. त्याने जीवन दिलं जेणेकरून आपण जगावं. Amen. Amen. Know this. हे जाणून घ्या. Appreciate what Jesus did for us. आणि येशूने काय केलं आपल्यासाठी त्याचं कौतुक Don't करा. just because someone writes, you said amen, you enter into that amen. You आणि receive what they say. कोणीतरी असं लिहिलं म्हणून तुम्ही आमेन म्हणता, तुम्ही त्यात प्रवेश करताय. They gave away everything, त्याने सर्व काय देऊन टाकलं. and today they're giving away Jesus आणि आज येशूला देऊन to get टाकलं everything. सर्व काय मिळवण्यासाठी. Oh my. Because of Jesus, you got everything. आणि येशूमुळे तुम्हाला सर्व काय मिळालंय. Amen. आमेन. Hello? Jesus खाली हाथ नहीं आया है, आशीर्वाद के साथ आया है. आमेन. कृपा मतलब सब आशीर्वाद.
All things are yours सर्व because of गोष्टी Christ. सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये तुमच्या आहेत You cannot separate Christ from the blessing. आणि ख्रिस्ताला आशीर्वादांपासून वेगळं तुम्ही करू शकत नाही. You are blessed because Christ is in you. तुम्ही आशीर्वादित आहात कारण ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. This scripture is, so twisted. आणि हे अध्याय इतके पिरगळलेले आहेत. I don't have so much time to write, but when I read this, I understand what Christians are doing. आणि मला लिहिण्यास वेळ नाही पण जस्ट मी वाचतो मला समजतं ख्रिस्ती लोक काय लिहित आहेत तिकडे. Pray. If you see some things wrong, pray. आणि अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही पाहता प्रार्थना करा. Don't criticize. निंदा करू नका. When God has accepted that person, जस्ट प्रभूने त्या व्यक्तीचा did स्वीकार God केला move away from that person? की प्रभू त्या व्यक्तीपासून निघून गेला काय. When the Lord comes, He never leaves you. आणि जस्ट प्रभू येतो तो तुम्हाला कधीच Did सोडत the नाही. Lord say that? प्रभू असं बोला नाही काय. I will never leave you, never forsake you. मी तुला कधीच सोडणार नाही कधीच Did He त्यागणार say, नाही. if you sin, no, I will forsake you? तो No. असं म्हटला का तू पाप करशील मी सोडून जाईन. This is religion. हा धर्म That's, झाला. I have to teach you deeper on religion. मला तुम्हाला धर्माविषयी खोल शिकवावं This is लागेल. Christian religion. हा ख्रिस्ती धर्म झाला. You don't need grace. तुम्हाला कृपेची मग गरज Grace नाही. is God doing independent of you. आणि कृपा म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त प्रभू काम Religion करतो. is you doing it to qualify yourself. आणि to धर्म receive. म्हणजे स्वतःला पात्र करण्यासाठी तुम्ही काहीतरी That is करताय. religion. तो धर्म झाला. God has already opened the door. प्रभूने आधीच दरवाजे उघडले. Before you could do something. तुम्ही काही करण्याच्या Before you could आधीच cry. तुम्ही रडण्याआधी Before you could fast. तुम्ही उपवास Before करण्याआधी you could change your behavior. तुमचा स्वभाव तुम्ही Before बदलण्याआधी you could become good. तुम्ही चांगलं होण्याआधी Before you could sacrifice. तुम्ही बलिदान He करण्याआधी has opened the door. त्याने आधीच दरवाजे And उघडले. now there's no need of you to do anything. आता तुम्हाला काही करायची गरज नाहीये. Amen. आमेन. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का. The door is open. दरवाजा उघडलाय. It's not waiting that you do something good, then God says, अच्छा काम किया, हाँ खोला दरवाजा, फिर वापस बंद किया, हाँ? उपास करून आले का, हाँ उपास 40 दिवस उघडला, ऐसा है क्या? That is what is religion Christians are practicing. आणि हाच धर्म आहे ख्रिस्त लोक याचा सराव करत आहे. Every time you do something good, God opens the door. सर्व काय जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता प्रभू दरवाजे उघडता असं You तुम्हाला read the वाटतं. Bible today, आज तुम्ही बायबल वाचलं the door is open. दरवाजा उघडलाय. You wept today, आज तुम्ही रडला the door is open. दरवाजा You उघडला. fasted, तुम्ही the उपवास door केला is open. दरवाजा उघडला. You sinned, door is closed. तुम्ही पाप केलं दरवाजा बंद झाला. When Adam and Eve sinned, they ran away. God didn't run away. आणि आदम हवानी पाप केलं ते पळून गेले प्रभू नाही. The Lord came. Where are you, Adam? प्रभू तिकडे आला आणि आदम तू कुठे आहेस विचारलं. Didn't the Lord know they had sinned? आणि प्रभूला माहित नव्हतं का त्यांनी पाप केलंय. He didn't know. त्याला माहित नव्हतं. He knew. त्याला माहित होतं. He can hear your thoughts. तो तुमचे विचार ऐकू शकतो. ऐकू शकतो. बोलने की जरूरत नहीं. तुम जो सोचता है ना वो ऑडिबल जाता प्रभु के पास. Amen. He is God. तो प्रभू आहे He came as usual. आणि तो नेहमी प्रमाणेच इकडे आला. He never changed. तो बदलत नाही. He came to them. तो त्यांच्याकडे Where आला. are you, Adam? आदमा तू कुठे आहेस. It's religion तो धर्म आहे that says, oh, you sinned, so God has shut the door. No. की तुम्ही no. पाप केलं म्हणून दरवाजे प्रभूने बंद केले असं नाही आहे. There are so many things Christians don't know. अशा अनेक गोष्टी आहेत ख्रिस्ती लोकांना माहित That's one of नाही. the reasons they are suffering. या एकाच कारणास्तव ते त्रास सोसत आहे. Be careful what you hear. तुम्ही काय ऐकता काळजीपूर्वक करा. Today's Christians I saw, they are more emotionally, motivated. आणि आजचे ख्रिस्ती मी पाहिले भावुकरित्या ते हलवले जातात. अगर तुम इमोशनली चला, कोई क्या प्रोफेसाय करके तुम्हारे से क्या लेके जाएगा तुमको मालूम नहीं. That's the condition today. आणि आज अशी In अवस्था आहे. all these years, या 30 पूर्ण- years and more of my ministry I've seen. आणि माझ्या 30 वर्षाच्या सेवेत मी पाहिलंय Prophecy, the personal prophecy is the one that is really trapping the people. आणि वैयक्तिक संदेशवाणी ही खरंच लोकांना त्या पाशात पडत आहे. The word of God is a prophecy, आणि देवाचा शब्द संदेशवाणी आहे. the sure word of prophecy. आणि खात्रीशीर ही संदेशवाणी आहे. It's faith living or emotional living. आणि विश्वासाचं जगणं आहे का भावुकरित्या होऊन जगणं आहे. When the leader prophesies, person, oh, you will have this, you will get married to that person. One person said, the Lord is telling you will give me a vehicle. आणि एक व्यक्ती मला प्रभू मला सांगत आहे तुम्हाला तुझी गाडी देणार अरे आहे. बाप रे. असं ना, अच्छा उद्याच मी चेक पाठवून देतो. अरे you tell him, the Lord told you, the Lord didn't tell me. आणि तुम्ही त्याला विचारलं हा? प्रभूने तुला सांगितलं प्रभूने मला नाही सांगितलं. तुमको बोला है, हमको क्यों बोला नहीं?
जो मिलने वाला को बोला, देने वाले को नहीं बोलने का. कौन इंपॉर्टेंट, देने वाला क्या मिलने वाला? हेलो, तुम देता है तुमको नहीं बोलता है, और जो लेता है उसको बोलता है प्रभु. Many times no, I don't require much spiritual also. Common sense message also will help you. आणि अनेक वेळा आत्मिक संदेशांची नाही, समज बुद्धीची जे सर्वसाधारण जे बुद्धी आहे त्याचे संदेश तुम्हाला द्यावा लागेल. Common sense message is enough. आणि सामान्य बुद्धीचे जे संदेश आहे ना ते पण Then we पुरेसे must take you higher. आहेत. मग तुम्हाला वर घेऊन जावं लागेल. If God has spoken to him, did God speak to you? प्रभूने जर त्याला बोललाय, प्रभू तुम्हाला बोलला In नाही all काय? these years, I've never prophesied that way. आणि या वर्षांमध्ये मी अशी संदेशाने कधीच God दिली is नाही telling me, you give me 1,000 rupees. की प्रभू मला सांगायचं तुम्हाला 1,000 रुपये दे. Holy Spirit gave me a pattern. पवित्र आत्म्याने एक मला When there is पद्धत a दिली. need, ज्या वेळेस एक गरज असते, a ministry need, सेवेची गरज, I have to place it before you. मला तुमच्या पुढे ती मांडावी लागेल. We need this. आपल्याला ही गरज आहे. When the Lord leads you, जस प्रभू तुम्हाला चालवेल you can give. तुम्ही देऊ शकता. I don't say, प्रभु मेरे को बोल रहा तुम मेरे को कंप्यूटर देगा, तुम मेरे को गाड़ी देगा. ऐसा नहीं है. तुमको गरीब बना देगा, वो महल में जाएगा वो. See, those who don't have calling use all these gimmicks. आणि ज्यांच्याकडे पाचारण नाहीये ते अशा प्रकारची युक्त्या वापरतात. Be wise. तुम्ही सुज्ञ राहा. I know when I write many things, people don't like it. आणि मला माहिती आहे ज्यावेळेस मी अनेक गोष्टी लिहितो लोकांना आवडत But नाही. I'm doing it for you. पण मी तुमच्यासाठी करत आहे. Though I know I'll be in bad books. जरा मला माहिती आहे की मला तुम्ही पसंत करणार नाही. I want to help you. मला तुम्हाला सहाय्य करायचं आहे. Amen. Amen. Be wise. Wake up, आणि Christians. हुशार राहा. ख्रिस्ती लोकांनो उठा. The person who runs after prophecy is the most immature. आणि जो व्यक्ती संदेशवाण्यांच्या मागे धावतो तो सर्वात अप्रौढ आहे. That's why I never share prophecies. म्हणून मी संदेशवाण्या कधीच सांगत नाही. Wisely I put in the word and give. आणि हुशारित्या मी देवाच्या शब्दात घालून ती Even सांगतो. when God shows me, जस प्रभू मला काही showed me दाखवतो. how this from the TV it enters from this and that. I never say God showed me a vision. I never say that. मी असं कधीच सांगत नाही. I put through the message. मी संदेशांच्या द्वारे दाखवतो. I want you to follow the word. कारण मला हवं तुम्ही देवाच्या शब्दाच्या Believe in अनुकरण the करा. word. देवाच्या शब्दावर विश्वास धरा. Amen. Amen. Don't run after personal prophecies. वैयक्तिक संदेशवाण्यांच्या मागे धावू नका. What happens? This generation comes, you hear and go. Another generation comes, उनको वापस से मेरे को बोलने पड़ता है. Are you seeing this? तुम्ही पाहताय Suppose का? ये ग्रुप को मैं बोला prophecy. आता या गटाला मी सांगितलं. नेक्स्ट वीक दूसरा ग्रुप आएगा. उनको तो मालूम नहीं है, तो उनको मैं वापस बोलूं बार बार. फिर दूसरे लोग ओल्ड मेंबर्स बोलते हैं पास्टर तो लास्ट वीक ही बोला था, वापस क्यों बोलता है? You have to be considerate for others. आणि तुम्ही इतरांची देखील तुम्ही त्यांना गृहीत धरावं. Amen. Amen. उनको मालूम नहीं, उनको मालूम तो पड़ा. Okay. So religion does not give you life. आणि धर्म तुम्हाला जीवन देत नाही. It gives you teaching. ते तुम्हाला शिक्षण Now, देतं. did you understand this? तुम्हाला हे समजलं काय? This teaching will help you to behave, आणि हे शिक्षण तुम्हाला सहाय्य करेल चांगल्या वागणुकीसाठी. but that is not your nature. पण तो तुमचा स्वभाव नाहीये. Human nature is a fallen nature. आणि मानवी स्वभाव पडलेला आहे. You can do nothing. तुम्ही काहीच करू शकत नाही. God doesn't see the external, he sees the heart. आणि प्रभू बाहेरून पाहत नाही, प्रभू तुमचं हृदय पाहतो. The moment you became a born again Christian, ज्या क्षणी तुम्ही नवीन जन्मलेले ख्रिस्ती झाला, God trusts you. प्रभू तुमच्यावर भरोसा ठेवतो. Amen. Amen. Because आज नहीं तो कल तुम बदलेगा. Amen. God doesn't say आज तुम born again हो गया पूरा मेरे जैसा behave करने. ऐसा नहीं, ये हम लोग बोलते हैं. If today you become born again and tomorrow you come drunk, आणि आज तुमचा नवीन जन्म झाला आणि तुम्ही उद्या दारू पिऊन आला, many of the students say, दारू पी क्या? अरे बाप, नरक में जाएगा तुम. हाँ? प्रभु में आने के बाद दारू पिया था, जब बोलते प्रभूचं खूप कृपा आहे तुमच्यावर. ये दारू बिरू का कुछ नहीं प्रभु. प्रभु गुस्से में नहीं बिल्कुल. बहुत अच्छा परमेश्वर है. but the moment you become a child of God, पण ज्या क्षणी देवाचं लेकर तुम्ही होता, वो परमेश्वर तुम्हारा विरुद्ध हो गया. अभी दारू पी क्या है? अरे जब ये बच्चा नहीं था, जब ये प्रभु ने एक्सेप्ट किया, जब उसका बच्चा हो गया तो रिजेक्ट कर दिया. What kind of relationship is this? मग असं कुठलं हे नातं आहे? Okay.
So it's a relationship just as your relationship with the earthly parents. आणि हे नातं आहे जसं तुमच्या पृथ्वीच्या आई वडिलांबरोबर हे नातं असतं. Your relationship with the earthly parents is not based on religion, it's based on relationship, life. आणि तुमच्या आई वडिलांबरोबर तुमचं नातं धर्मामुळे नाही तर जीवनामुळे आहे. It's in the same way. त्याच प्रकारे Our relationship with God, He is our Father. आणि तसंच तुमचं नातं तुमच्या देवाबरोबर जो So- तुमचा so look स्वर्गीय at पिता आहे. this. आता हे पहा. God says, see, I have placed before you open door. आणि प्रभू म्हणतो पहा मी तुझ्या पुढे उघड दरवाजा मांडलाय. What does he mean to say? आणि तो याचा अर्थ काय? Welcome. तुमचं स्वागत आहे. Amen. आमेन. Welcome. तुमचं स्वागत आहे. जैसा है तुम आ सकता है. आमेन. हेलो, तुम जैसा भी हो, एंट्री है. नाही मी उपास प्रार्थना केलं 40 दिवस उपास. अरे खुला दरवाजा उपास काय किया तुमको कोण बोला? नाही मला वाटले बंद आहे. प्रभू बोलता बघा उघडून ठेवला आहे. हेलो, आर यू सीइंग दिस? तुम्ही हे पाहताय का? डोंट फॉरगेट. हे विसरू नका. You know what happens is People listen, pastor बरोबर बोलला. Then they will go and hear one law message. finished. वापस से वो पुराना आ गया उनका इसमें. फिर इधर आके पास्टर बरोबर बोला. It's very important that you have faith. आणि महत्वाचं आहे तुमच्यात विश्वास असावा. So today we are seeing about the door of healing. आणि आज आपण आरोग्याच्या दरवाजा A पाहतो. door, the door of salvation. तारणाचा दरवाजा पण blessing. पाहतो. आशीर्वादाचं Many doors. अनेक दरवाजे. So Jesus opened many doors of blessings. आणि येशूने सर्व आशीर्वादांचे दरवाजे He उघडले. not only opened the door of salvation, तारणाचा दरवाजा but उघडला even नाही opened the door of healing, पण आरोग्याचा देखील, deliverance, सुटकेचा देखील, blessing. आशीर्वादांचा. And there it says, आणि इकडे लिहिलंय He has kept before you an open door. त्यांनी तुम्हापुढे उघड दरवाजा ठेवलाय. When God opens, no one can shut it. आणि जो प्रभू उघडतो कोणी बंद करू शकत नाही. Amen. Amen. No one can shut it. कोणी तो बंद करू शकत नाही. You don't have to fear तुम्हाला घाबरायची गरज नाही. whether you have qualifications or not. तुमच्याकडे पात्रता आहे की You नाही, fasted or not. तुम्ही उपवास केलाय की नाही केलाय, The door is kept open because of Jesus, येशूमुळे तो दरवाजा उघडलाय, not because of you. तुमच्यामुळे नाही. God doesn't see you. प्रभू अच्छा, तुम्हाला ये पाहत ऊपर- नाही. क्या ड्रेस पहना है, कलरिंग किया है क्या? नहीं, रिजेक्ट. मेकअप किया, रिजेक्ट. ऐसा नहीं है. Amen. हमारा बेसिस पे नहीं है वो. Stop judging people from externals. आणि लोकांना बाह्य गोष्टींवरून न्याय करायचा सोडून द्या. You know, I always say like this. मी नेहमी असं You सांगतो, can dress the best, तुम्ही उत्तम कपडे घालू शकता, look the best, उत्तम if दिसू you शकता, want to. It's जर not a तुम्हाला हवं. sin. ते काही पाप नाहीये. You can put on your makeup, आणि तुम्ही मेकअप करू शकता, no problem. काय हरकत नाहीये. But be godly. पण दैवी राहा. Amen. Amen. You know, one lady came to Kenneth Hagin. आणि एक स्त्री केनेथ हेगन कडे आली. She said, ती म्हणाली, you know, I love to dance. आणि मला नाचायला खूप आवडतं, But if I accept the Lord, you know, then Christian will say dancing is wrong. आणि जर मी ख्रिस्ताचा स्वीकार केला मग ख्रिस्त लोक म्हणतील नाचणं चुकीचं आहे. Kenneth Hagin said, केनेथ हेगन बोलले, you believe in Jesus, तू येशूवर विश्वास धरतेस, become a born again Christian, एक नवीन जन्मले ख्रिस्ती then हो, how much you want to dance, you dance. आणि Go. मग तुला किती Look नाचायचं at तू this. नाचू शकतेस. When you're strong in the Lord, जसं तुम्ही प्रभूत बळकट असता you'll not be carried away by these things. आणि या गोष्टीने तुम्ही वाहून जाणार नाही. In heaven, you'll look the best. आणि स्वर्गात तुम्ही उत्तम दिसाल. Don't think, you know, on earth they say, मैं गरीब चप्पल पहन के प्रभु का तुम चप्पल पहनो, बूट पहनो, दरवाजा खुला है. Amen. Hello. God doesn't see the external. आणि प्रभू बाह्य गोष्टी पाहत He नाही, sees your heart. तो तुमचं हृदय पाहतो. Your entry is based on faith, आणि तुमची प्रवेश करणं विश्वासाने, not on your dressing. तुमच्या कपड्यांवरून नाहीये. This is religion. आणि हा धर्म आहे. This is dress code is religion. आणि हा हे जे कपडे घालणं हे Try to धर्म आहे. understand this. हे समजून घ्या. The external codings are religion. आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत धर्म आहे. God sees the internal heart. You have Jesus or not. आणि प्रभू तुमचं आतील हृदय पाहतो, तुमच्यात येशू आहे की नाही. You may wear the best and look the best, but if you don't have Jesus, heaven is not attracted. जर तुम्ही उत्तम घालाल, उत्तम दिसाल, पण जर येशू नाहीये मग स्वर्ग तुम्हाला आकर्षित होणार नाही. Amen. Amen. But if you have Jesus, पण जर तुमच्यामध्ये येशू आहे you're attracted to heaven. मग तुम्ही स्वर्गाला आकर्षित Remember, होता. this flesh will go in the dust. आणि हे देह मातीत जाणार आहे. Hello. Amen. Develop your spirit. तुमच्या आत्म्याला वाढवा, Beautify your spirit. तुमच्या आत्म्याला सुंदर करा, Be godly. Read the Bible. Pray.
दैवी राहा, बायबल वाचा, प्रार्थना करा. You're not doing all this to draw God in your favor. No, आणि या सर्व गोष्टी प्रभूला तुमच्या अनुग्रहामध्ये ओढण्यासाठी नाहीये, because you're in favor. कारण तुम्ही त्याच्या अनुग्रहात आहात. You're doing all this तुम्ही या सर्व गोष्टी करत because He आहात has blessed you. कारण त्यांनी तुम्हाला आशीर्वादित You are a केलंय. blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहात. Amen. आमेन. It's God's goodness that makes you to do all this. आणि हा प्रभूचा चांगुलपणा जे तुम्हाला करायला As लावतो, Apostle Paul says, जसं प्रेषित पाऊल the म्हणतो, love of God constrains me. आणि प्रभूचं प्रेम मला प्रवृत्त करतं, करायला प्रभु भाग का पाडतं. प्रेम के वजह से इतना काम करता हो. मेरा प्रेम इतना है ना प्रभु के लिए, मैं कुछ भी करने को तैयार. वो वर्क से रिलीजन है वो. Christians are talking like that. आणि ख्रिस्त लोक असं बोलत आहेत, प्रभु को इतना प्रेम करता हूं ना, कुछ भी करने को तैयार. तो बोलते अरे क्या क्रिस्ती है. You didn't see it properly. तुम्ही ते व्यवस्थित पाहिले नाहीये. What he's saying. तो काय म्हटला? He's putting his works. तो त्याची कृत्य तिकडे घालत He's आहे. taking the glory तो गौरव तो घेत that आहे belongs to God. जो देवाचा आहे. You didn't see that. तुम्ही ते पाहिले नाही. मैं प्रभु से प्रेम करता हूं, कुछ भी करने को तैयार. नहीं नहीं नहीं. प्रभु मुझसे इतना प्रेम करता है. That makes me to serve him. That makes me read the Bible. That makes to me to pray. That makes me to come to church. आणि याच्यामुळे मी बायबल वाचतो, प्रार्थना करतो, मंडळीला येतो. Amen. आमेन. So, and no one can shut it. आणि कोणी Praise तो God. दरवाजा बंद करू शकत नाही. No one can shut it. कोणीच तो बंद करू शकत नाही. No one can shut the door that God has opened for you. आणि जो प्रभूने दरवाजा तुमच्यासाठी उघडलाय, कोणी बंद करू शकत नाही. मेरा वाइफ ने बंद कर दिया, मेरा हस्बैंड ने बंद किया, मेरे नेबर ने बंद किया, कोई नहीं बंद कर सकता. आमेन. तुम्हारे लिए पर्सनली प्रभु ने दरवाजा खोल के रखा है. डोंट ब्लेम एनीवन. कोणालाही दोष लावू नका, जस्ट एंटर. फक्त त्याच्यात प्रवेश करा. आमेन. आमेन. जस्ट एंटर. फक्त त्यात प्रवेश करा. Whatever people say about you, तुम्हाविषयी लोक काही म्हणू दे, God doesn't look that way. प्रभू तसं पाहतच नाही. The way people see you. ज्या प्रकारे लोक पाहतात, God loves you. प्रभू तुमच्यावर प्रेम He करतो. has placed a door open for you personally. त्याने तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या दरवाजा उघडलेला आहे. Amen. Amen. Don't hurt yourself. Don't hate yourself. Don't look down upon yourself. स्वतःला खाली लेखू नका, स्वतःला इजा पोहोचू नका. Don't build an image of what people say about you negatively. आणि जे लोक तुमच्याविषयी नकारात्मक बोलतात तशी प्रतिमा स्वतःची तयार What करू God नका. says about you, that is who you are. आणि जे प्रभू तुमच्याविषयी बोलतो तेच तुम्ही You are not आहात. only a blessed person, you are a blessing. तुम्ही फक्त आशीर्वादी व्यक्ती नाही, तर तुम्ही आशीर्वाद आहात. Amen. Amen. As a husband say, I'm a blessing. As a wife, I'm a blessing. पती म्हणतो मी आशीर्वाद आहे, पत्नी म्हणतो मी आशीर्वाद आहे. It's more than being blessed. आणि आशीर्वादित होण्यापेक्षा अधिक आहे. Amen. आमेन. God has given the plus point there. आणि प्रभूने तुम्हाला एक अधिक गोष्ट दिलेली आहे. So you are welcome. मग तुमचं स्वागत आहे. You don't need religion now. मग आता तुम्हाला धर्माची गरज If the नाही. door was closed, जर दरवाजा बंद असता प्लीज ओपन द डोर, प्लीज लॉर्ड, प्लीज लॉर्ड, प्लीज लॉर्ड. की प्रभू कृपा करून दरवाजा उघड. प्रभु दया करा, प्रभु दया. you know this dayakara word, no, many of them are using. आणि अनेक जण दया करा हा शब्द वापरतात. You know, प्रभु ने ऑलरेडी दया किया है. इसके लिए आज उद्धार हो गया हमारा. हेलो, आमेन. ये दया की वजह से हमारा उद्धार हुआ है. अगर प्रभु दया नहीं करता तो नरक जा रहे थे हम लोग. और क्या दया पूछ रहे हो? प्रभु ही दया है. आमेन. He is mercy and grace. आणि तोच दया आणि कृपा आहे. Many don't know the difference. अनेकांना फरक माहित नाही. Mercy is God is not punishing you though you deserve it. आणि दया तुम्हाला शिक्षा देत नाही जरी तुम्ही त्याचे योग्य आहात. Grace is though you don't deserve it, yet God is blessing you. आणि कृपा म्हणजे जरी तुम्ही योग्य नाही तरी प्रभू आशीर्वादित तुम्हाला करत That आहे. is who Jesus is. आणि हेच येशू He आहे. is grace and mercy. आणि तोच दया आणि कृपा When we आहे. sinned, God didn't judge us by law. आणि जसं आपण पाप केलं, प्रभूने आपल्याला नियमाने शिक्षा दिली नाही. He fulfilled the law through Jesus त्यांनी येशूच्या द्वारे नियमशास्त्र पूर्ण केलं and became grace. आणि तो आपल्यासाठी कृपा झाला. If you want Jesus, you have grace. जर तुम्हाला येशू हवे, मग तुमच्याकडे If you कृपा don't आहे. want Jesus, जर तुम्हाला येशू नकोय, you don't have grace, you go back to the law. मग तुमच्याकडे कृपा नाही, तुम्ही नियमशास्त्राकडे पुन्हा चालला आहात. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय. You don't have to cry today. You know, when I see on the Facebook, चर्च में सब ओ दया करा प्रभु, दया प्रभु. अरे क्या दया कर, क्यों? दया तो प्रभु यीशु है. उसने दया किया, इसके लिए तो उद्धार मिला. और क्या दया चाहिए? Amen. Hello? Salvation is His mercy and grace. आणि तारण त्याची दया आणि कृपा आहे. If He judged us by the law,
we would be sent to hell. जर त्याने आपल्याला नियमशास्त्रानुसार आपला न्याय केला असता मग आपल्याला नरकात त्यांनी पाठवलं असतं. But Jesus fulfilled the law. पण येशूने नियमशास्त्र He पूर्ण kept the केलं. law. त्यांनी नियमशास्त्र पाळलं. Whatever God said based on the law, he kept it. जे काय प्रभूने नियमशास्त्रामध्ये बोलला त्याने तो पूर्णपणे Personally, वैयक्तिकरित्या for पाळला our sake. आपल्यासाठी, that he could convert that into grace. जेणेकरून तो त्याला कृपेमध्ये बदलेल. That though you don't deserve, you will still be blessed. जरी तुम्ही त्याची योग्य नाही तरी तुम्ही आशीर्वादित Law व्हाल. doesn't say that. प्रभू असं म्हणत नाही. Law says if you do this like this wrong, you will be punished. नियमशास्त्र असं सांगत नाही. नियमशास्त्र सांगतं जर असं केलं नाही तुला शिक्षा मिळेल. You do good, then you will get good. तू चांगलं कर मग तुला चांगलं You मिळेल. do bad, you get bad. तू वाईट केलं तुला वाईटच That was the मिळेल. law. ते नियमशास्त्र आहे. Did you see this? तुम्ही हे Are you पाहताय seeing का? this? Teach others. इतरांना असं शिकवा. Don't keep it to yourself. स्वतःकडे ठेवू नका. This is the age of grace. आणि ह्या कृपेचा ऋतू आहे, After कृपेची this काळ आहे. age, there is no other. आणि याच्या नंतर दुसरं कुठलं नाहीये. This is the final. आणि हे शेवटचं अंतिम आहे. God is waiting for this grace. प्रभू या कृपेची वाट That पाहत the होता. church may enter into grace. जेणेकरून मंडळी कृपेत प्रवेश So करावे. God is able to do mighty works. जेणेकरून प्रभू तुमच्याद्वारे महान कृत्य करू शकेल. Amen. Because Amen. grace is God's ability, God's power, independent of you. कारण कृपा देवाचं सामर्थ्य, देवाची क्षमता, कुवत तुमच्या व्यतिरिक्त आहे. Till you don't come out of the law, जर तुम्ही नियमशास्त्रात God बाहेर आला नाही cannot do this mighty works. मग प्रभू हे महान कृत्य करू शकणार अरे नाही. प्रभु तुम लॉ में रह के mighty works क्या तुम बोलेगा मी उपास प्रार्थना केलं रडून रडून म्हणून असं झालं. तुम you'll take the glory. मग तुम्ही तर गौरव घ्याल. Hello. So since the door is open, you don't need religion. मग आता दरवाजा उघडा आहे मग तुम्हाला धर्माची गरज नाही. Amen. Amen. That doesn't mean you don't have to fast. याचा अर्थ असा नाही की उपवास करायचा नाहीये. If you want to fast, you can fast. जर तुम्हाला उपवास करायचा तुम्ही करू No शकता. problem. हरकत But you नाही. will do it because of the new nature. पण तुम्ही कराल कारण त्या नवीन स्वभावामुळे. There's no compulsion. तिकडे काय बळजबरी नाहीये. That's your nature. तो तुमचा स्वभाव आहे. Even if you don't tell the dog to bark, it will bark because that is his nature. आणि तुम्ही त्या कुत्र्याला सांगितलं जर की भुंकू नको तरी तो भुंकणार कारण त्याचा स्वभाव तो आहे. Amen. Amen. So God has opened the door long time back. आणि आधीच प्रभूने दरवाजे उघडून Even ठेवले. before you were born. तुमचा जन्म होण्याआधीच. When Jesus rose up, जसं येशू पुन्हा the उठला Bible said the curtain was torn from top to bottom. आणि बायबल सांगतं वरपासून खालपर्यंत तो पडदा फाटला. Amen. Amen. It was restricted आणि तो त्याला in आळा the होता. temple. No one could go inside त्या मंदिरात कोणी आत जाऊ शकत नव्हतं. before Jesus died. येशू मरण्याआधी. That was the protocol. आणि ती पद्धत होती. अंदर नहीं जा सकते कोई भी प्रभु के सामने. तुम पापी है. लॉ के मुताबिक तुम पाप नहीं किया वो डर से, मगर तुम्हारा नेचर नहीं है ऐसा. So you couldn't enter. मग तुम्ही आत जाऊ शकत नव्हता. But when Jesus died, पण जेव्हा येशू मरण He finished the पावलं work. त्यांनी कार्य पूर्ण केलं. the curtain was torn from top to bottom. That is God's work. आणि मंदिरातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटण्यात आला. तो प्रभूचं काम ते आहे. The religious leaders were shocked. आणि धार्मिक पुढाऱ्यांना धक्का बसला. अरे बाप रे, ये कर्टन फट गया, अभी सब हम लोग गए. ये बंद रखा था इतना सालों साल, आज खुल गया. और नीचे से तो कोई फाड़ सकता, मगर ऊपर से इसका मतलब परमेश्वर ने क्या. Amen. From that time it is open. मग त्या वेळेपासून तो उघड आहे. You see the Bible, Lord says, see, आणि बायबल मध्ये प्रभू म्हणतो पहा it's open. तो उघडलाय. Amen. Amen. You don't need anyone to plead for you. आणि तुमच्यासाठी विनवणी करायची कोणाला गरज नाहीये. प्रभू पास्टर रडून रडून प्रार्थना करा, खळबळाने प्रार्थना करा पास्टर. क्यों कड़वाहट, क्यों भाई? It is not your works. आणि हे तुमचं कृत्य नाहीये. God sees Christ. प्रभू ख्रिस्ताला पाहतो. God took you and put you into Christ. आणि प्रभूने तुम्हाला घेऊन ख्रिस्तामध्ये ठेवलंय. You are in Christ. You are in union with Him. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात त्याच्या बरोबर एक झाला आहात. God doesn't see your defects. प्रभू तुमचे दोष पाहत नाही. Amen. Amen. It is religion that shows you defects. आणि धर्म तुम्हाला तुमचे दोष दाखवतो. God wants to receive you as a child. आणि प्रभूला तुम्हाला एक लेकर म्हणून स्वीकार करायचा आहे. Amen. Amen. He doesn't want to come as a servant. पिताजी मैं ऐसा नहीं चाहता है. Amen. आओ बेटा. That's relationship आणि ते नातं आहे based on life, जीवनाच्या आधारे, not based on your behavior. तुमच्या वागणुकीवर नाहीये. Religion will tell you ऐसे ऐसा करके आओ.
हाथ पैर धो के आओ अंदर, चप्पल निकालो. That is old covenant. आणि ते नियमशास्त्र झालं, ते जुना करार आहे. That was the requirement. आणि ती गरज होती. You are not clean, तुम्ही शुद्ध नव्हता, but now you're clean. पण the आता Bible तुम्ही says. शुद्ध झाला. बायबल You're सांगतो righteous. तुम्ही नीतिमान You're झाला, holy. तुम्ही पवित्र You're झाला, perfect. तुम्ही परिपूर्ण झाला. That's the way God sees you. अशा प्रकारे प्रभू तुम्हाला पाहतो That's the way God wants to receive you. आणि ज्या प्रकारे प्रभूला तुम्हाला स्वीकार With open करायचा arms. आणि उघड The हाताने door is open. दरवाजा You उघडलाय can go anytime. आणि तुम्ही कधी येऊ You don't शकता. even have to think. तुम्हाला विचार करायची गरज नाही. बराबर है क्या? आज उपास क्या कहते हैं? मैं आज ऐसा सब सोचने की जरूरत नहीं है. Amen. पहले से खोल के रख दिया है ताकि तुमको विचार भी नहीं आए कि अंदर आओ क्या नको. That fear, condemnation, judgment, guilt is not there. आणि ती भीती, ती दंडाज्ञा, तो दोषी भावना ती तिकडे नसते. Hello. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय काय? A Christian is a blessed person, I'm telling you. आणि ख्रिस्ती व्यक्ती आशीर्वादित व्यक्ती तुम्हाला If you सांगतो. only knew who you are, जर तुम्हाला फक्त समजलं असतं तुम्ही कोण आहात, you can live blessed. तुम्ही आशीर्वादित जगू शकता. Amen. Amen. Don't hear wrong messages. चुकीचे संदेश ऐकू नका. How long you'll किती काळ? keep yourself in bondage. आणि किती काळ तुम्ही स्वतःला त्या बंधनात ठेवाल. Amen. These are all the traps of the devil. आणि सैतानाची पाश आहे. I was teaching on offense too. आणि मी त्या अडखळणाविषयी तुम्हाला It's a setup शिकवतो. of Satan. आणि सर्व सैतानाचा पाश आहे. Offense is a setup of Satan because offense in Greek means trap. आणि ते नाराजी किंवा अडखळणं सैतानाचा पाश आहे, कारण हेलेनी भाषेत म्हणजे त्याचा अर्थच पाश आहे. So there are so many things you need to learn. अशा अनेक गोष्टी आपण शिकलो पाहिजे. Amen. Amen. Okay, we will see next time. आपण पुढच्या आठवड्यात पाहूया.